जिथे रंग तो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो नित्य पहाटे प्रसन्न वदने सूरज पावा शुद्ध मनाने जपता जपता भान हरपुनी भाव जिथे डोलतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो हरिमना पुंडलिका वरदा हरे पंढरीनाथ हरिहर छत्रपती शिवाजी जय जय राम कृष्ण हरि 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 राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि मुरारी सखा पांडुरंग मुरारी सखा पांडुरंग जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण हरि मुरारी सखा पांडुरंग मुरारी सखा पांडुरंग जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि सावळ राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी मुरारी सखा पांडुरंग मुरारी सखा पांडुरंग जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
मज आता रखुमाईच्या कांता तारी मज आता रखुमाईच्या कांता तारी मज आता रखुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा माय बापा पंढरीच्या नाथा माय बापा माय बापा माय बापा तारी मज आता रघुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता नाथाचा नाथ ऐकियले कानी नाथाचा नाथ ऐकियले कानी सनकाधिक मुखी बोलताती सनकाधिक मुखी बोलताती बोलताती तारी मज आता रघुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता त्याची या वचनाचा पाहुनी विश्वास त्याची या वचनाचा पाहुनी विश्वास त्याची या वचनाचा पाहुनी विश्वास धरली तुझी कास पांडुरंगा धरली तुझी कास धरली तुझी कास धरली तुझी कास पांडुरंगा पांडुरंगा तारी मज आता रघुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता नामयाची लेके आऊ म्हणे देवा 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 कृपाळू केशवा पांडू केशवा सांभाळावे कृपाळू केशवा सांभाळावे सांभाळावे तारी मज आता रघुमाईच्या कांता तारी मज आता रघुमाईच्या कांता खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी सावळा लागला धेनु पाठी
हे राधे राधे हे राधे राधे हे राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी कांद्यावरी गोंगडे हातामध्ये काटे कांद्यावरी गोंगडे हातामध्ये काटे सावळा लागला धेनु पाठे राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी गाई चारी तो सावळा श्रीहरी गाई तारी तो सावळा श्रीहरी गाई चारी तो सावळा श्रीहरी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी एक एक गवळण एक एक गोपाळ 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 हाती धरुणी नाचती रास मंडळ मंडळ राधे कृष्ण गोपाळ कृष्ण 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 राधे कृष्ण राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी एका जनार्दनी दास मंडळ रचिले एका जनार्दनी दास मंडळ रचिले जिकडे पाहे तिकडे अवघे परब्रह्म कोंदले राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी कांद्यावरी गोंगडे हातामध्ये काटे कांद्यावरी गोंगडे हातामध्ये काटे सावळा लागला धेनु पाठे राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठलिका वरदा हरी विठ्ठल नमस्कार. रेल्वे प्रवासी भजन मंडळात आज हे शेवटचं भजन सादर झालं आहे. खूप
छान झालं. तुम्ही वाजवून स्वतः गाऊन स्वतः वाजवलात. हे फार सोपं नाही आहे, कठीण आहे. तुमचं खरोखर अभिनंदन. एकंदरीत 18 भजनांपैकी मला वाटलेली एक साधीशी गोष्ट की आम्ही सगळे आता जे कलाकार आहोत, प्रत्येकजण कोण स्वार्थासाठी करतं, कोण पैशासाठी करतं, कोण कुठल्या उद्देशासाठी करतं. पण मी रेल्वे प्रवासी भजन मंडळाचं खास अभिमानाची गोष्ट आहे, कुठलाही स्वार्थ न बाळगता, कुठली अपेक्षा न करता रेल्वेमध्ये भजन करणं फार मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी खरं म्हणतात सर. म्हणून सर्व भजन मंडळाचे खूप खूप अभिनंदन. आणि आपण या स्पर्धेला म्हणून आलो आहे की देवाला वेडं वाकडं पण नाव घेतलं तर आवडतंच. फक्त स्पर्धा याच्यासाठी सूर आणि तालात असेल तर देवाला जास्त आवडेल. वा. धन्यवाद सर, आपण पण बोलायचं शेवटचं भजन स्पर्धक आहे आमच्या रेल्वेतलं शेवटचं भजन स्पर्धक. हॅलो हॅलो. आज सगळ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं, कारण मी गेल्या वर्षी पण येथे या ठिकाणी परीक्षक होतो. पण ह्या वेळेला अगदी सकाळपासून आत्तापर्यंत जी एवढी भजनं झाली त्यांचे ड्रेस कोड सगळ्यांचे एक मॅचिंग होते. पण ड्रेस कोड, तुमचा सगळ्यांचा जोश, खरं तर मी दुपारनंतर मला असं वाटायचं की जरा सुस्ती यायची किंवा थोडंसं जरा आळस यायचा. पण आज दुपारनंतर तुम्ही आम्हाला बिलकुल आळस येऊच दिला नाही अजिबात. आम्हाला भजनामध्ये तुम्ही नाहून नेलत. आणि जसं सांगितलं की आपला काही स्वार्थ नसतो, फक्त स्पर्धा करायची, ते फक्त आपण कुठे आहोत हे बघण्यासाठी, आणि त्यानिमित्ताने आपली भक्ती होते. आणि तशा ह्या पद्धतीमध्ये आज सावंतसाहेब किंवा त्यांची टीम इतकी मोठ्या प्रमाणात काम करते की मी खरोखर आपण टाळ्या आधी वाजवतो. याचं कारण सांगतो की मी महाराष्ट्रभर परीक्षणाचं काम करतो, बऱ्याच सातत्यानं सुरू असतं. पण हे मंडळ आणि असं मंडळ मला पूर्ण महाराष्ट्रात कुठं बघायला नाही मिळालं. तर त्यामुळं सगळ्यांना आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपण सगळी भजनं खूप चांगली झालीत, फक्त फरक असेल तो 19-20 एवढाच फरक असेल. ठीक आहे, ओके. धन्यवाद, धन्यवाद सर. या ठिकाणी मी आमच्या मंडळाचे माजी उपाध्यक्ष, फक्त शेवटचं भजन जरा वेळेच्या थोडंसं जरा पुढं गेलं तर ते निश्चितच आपल्याला दिसतं या ठिकाणी समोरच. ओके. माननीय श्री विजयजी धाटावकर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली बुवा श्री श्यामसुंदर देवरुकर बुवा आणि सहकाऱ्यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय सुंदर अशी चाललेली आजची संपूर्ण दिवसाची ही भजन स्पर्धा आणि भरपूर अशा मान्यवरांनी या ठिकाणी लावलेली उपस्थिती आणि सगळ्यांची मिळालेली दात, माननीय परीक्षकांचे अनमोल असे विचार, अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच या पुढील कारवाईसाठी किंवा पुढील कार्यक्रमासाठी मार्गदर्शन होत राहील त्यांचं. मी या ठिकाणी बऱ्याचशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आपल्या नवोदित कलाकारांसाठी यासाठी आम्ही विदाउट सिग्नलची ठेवली होती की तुम्हाला जरी सिग्नल लागला तरी तुमचं स्पर्धेतलं आव्हान कायम राहणार आहे. त्यासाठी म्हणेल मी, कारण आपले काही गुण कमी केले जातील पण तुमचं स्पर्धेतील आव्हान संपणार नाही आहे की तुम्ही स्पर्धेतून बाद होत आहे असा त्याचा अर्थ होणार नाही. आपल्याला फक्त गुण कमी केले जातील.